पवित्र शास्त्राचा सारांश आपण पाहत असताना आपण एक पुस्तकाचा आढावा घेत आहोत. एक पुस्तकाचा सारांश. थोडक्यामध्ये की त्या पुस्तकात काय विषय आहे, काय काय घटना आहेत आणि कोणकोणते धडे आपण शिकू शकतो. आणि सध्या आपण जुन्या करारात आहोत, इतिहासाच्या भागामध्ये. आणि आजचं आपलं अभ्यासाचं पुस्तक आहे पहिला शमूएल. आता हे पुस्तक एक बदलाचं पुस्तक आहे आणि बदल हे आपल्याला सहसा आवडत नसतात. समजा आपण घर बदलून एखाद्या नवीन ठिकाणी गेलो किंवा कामाच्या ठिकाणी नवीन अधिकारी आले तर आपल्याला काही सवयी लागलेल्या असतात. आपल्याला जुन्या वातावरणाची किंवा कार्य करण्याची, काम करण्याची सवय लागलेली असते आणि म्हणून नवीन बदल झाला की आपण डिस्टर्ब होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस सत्ता बदल होतो, इलेक्शननंतर सरकार बदलतं, त्यावेळी देखील बदल घडू लागतात. आणि बदल घडल्यानंतर नव्या गोष्टींना तोंड देण्याचं आणि आपल्यापुढे एक मोठं आव्हान असतं. आणि ह्या पुस्तकात आपण पाहतो पहिल्या शमूएलाच्या की एक मोठा बदल आहे. आतापर्यंत शास्ते म्हणजे देवाने नेमलेले अभिषिक्त लोक, देवाचे लोक इस्रायलींना चालवित आहेत, मार्गदर्शन करीत आहेत, त्यांची शत्रूंपासून सुटका करून देत नाहीत. पण ह्या पुस्तकात आपण पाहतो की पहिला शेवटचा जो शास्ता किंवा न्यायाधीश तो आहे शमूएल, जो शास्त्यांमधला शेवटचा शास्ता होता. त्याच्या काळाचा म्हणजे शास्त्यांचा काळाचा शेवट आणि राजेशाहीची सुरुवात ही पहिल्या शमूएलच्या पुस्तकात झालेली आहे. म्हणून बदल असा आहे की शास्त्यांचा काळ हा संपून राजांचा काळ सुरू होत आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि पहिला जो राजा जो लोकांनी निवडला, लोकांची निवड होती, तो म्हणजे इस्रायलचा पहिला राजा शाऊल. ख्रिस्ती जीवन देखील एक बदलाचं जीवन आहे. दररोज परमेश्वर त्याच्या आत्म्याने, त्याच्या वचनाने आपल्याला आतून, आपल्या आत्म्यातून बदलत आहे, आपल्यामध्ये बदल करीत आहे. आणि जसं रोमकरास पत्र 8:29 मध्ये सांगितलं आहे की आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे तो आपल्याला घडवत आहे. ही देवाची इच्छा, हा देवाचा उद्देश आहे. आणि पेत्राने त्याच्या पहिल्या पेत्राच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलं की आपण ह्या जगात प्रवासी असे आहोत, उपरे असे आहोत. हे जग आपलं कायमचं राहण्याचं ठिकाण नाही, परंतु ह्या जगामध्ये असताना जगातील परिस्थिती, घटना याच्यातून परमेश्वर आपला बदल घडवून आणत असतो. आपण बदलत चालतो. आता शमूएलाच्या पुस्तकात काय आहे ते आपण जरा पाहू. हे पुस्तक जसं काय बिजागरी आहे की एक पर्व संपून दुसरं पर्व सुरू होत आहे. शास्त्यांचा काळ संपून आता राजांचा काळ ह्या पुस्तकातून सुरू होत आहे. आता ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला पहिल्या 12 अध्यायामध्ये शमूएलविषयी सांगितलेला आहे. शमूएलाचा जन्म कसा झाला, कशा रीतीने त्याची आई हन्ना, हिला मूळ बाळ नव्हतं, तिने परमेश्वराला विनंती केली की जर तू मला पुत्र देशील तर त्याला मी तुला अर्पण करेल, तुझ्या सेवेसाठी देईन. आणि एक दिवशी परमेश्वराने हन्नाची प्रार्थना ऐकली, तिला पुत्र झाला आणि तिने नवस केल्याप्रमाणे तो नवस फेडला. त्या पुत्राला परमेश्वराच्या मंदिरात एली जो याजक होता त्याच्याकडे नेऊन ठेवलं. आता एलीच्या घरातलं वातावरण, त्याचे मुलं देवाला भिवून वागणारे नव्हते. परंतु शमूएलाला एक दिवशी देवाने हाक मारून बोलवलं आणि एलीला पण ते खात्री पटली की देवाने शमूएलाला निवडलेला आहे. तो त्या ठिकाणी लहानचा मोठा झाला आणि मग तो इस्रायलाला परमेश्वराचं वचन सांगून मार्गदर्शन करू लागला.
आणि तो मार्गदर्शन करत असताना त्याच्या काळामध्ये देवाचे लोक इस्रायल काही प्रमाणात परमेश्वराचं ऐकत होते, शमूएलाचं ऐकत होते, परंतु तरीही ते पूर्ण समर्पणाने चालत नव्हते, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि कालांतराने आपण पाहतो की शमूएल हा वृद्ध झाला, त्याचे मुलं मोठे झाले, ते परमेश्वराच्या मार्गात चालत नव्हते. आणि एक दिवशी इस्रायल लोकांनी, देवाच्या लोकांनी शमूएलापुढे मागणी केली की आम्हाला इतर लोकांप्रमाणे राजा पाहिजे. आणि हे ऐकून शमूएला अतिशय वाईट वाटलं, दुःख झालं. पण प्रश्न असा आहे की इस्रायल लोकांनी शमूएलाकडे दुसऱ्या शास्त्राची नव्हे, देवाच्या अभिषिक्त सेवकाची नव्हे, तर राजाची मागणी का केली? का बरं त्यांना देवाने नेमलेले शास्त्रे नको होते? याचं कारण आपल्याला पहिला शमूएल याच्या 8व्या अध्यायात आढळतं. पहिला शमूएल याचा 8वा अध्याय आणि वचनं 4 आणि 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले, त्याच्या घरी. ते त्याला म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायइन्साफ करावयास आमच्यावर एक राजा नेमा. ही मागणी इस्रायल लोकांनी शमूएल संदेष्टाकडे केली. आता काय कारण होतं ही मागणी करण्याचं? याचे 3 कारणं होते. पहिलं कारण हे 5व्या वचनामध्ये की शमूएल वृद्ध झालेला होता, त्याचं वय झालेलं होतं, त्याचं कार्य संपत आलेलं होतं. दुसरं कारण ते म्हटले की तुमचे मुलं तुमच्या मार्गाने किंवा देवाच्या मार्गाने चालत नाहीत, म्हणून ते आमच्यावर राज्य करू शकत नाही, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण की इतर सर्व राष्ट्राप्रमाणे, म्हणजे त्यांना इतर राष्ट्राप्रमाणे व्हायचं होतं. हे 3 कारणं आहेत की ज्यामुळे इस्रायल लोकांनी राजाची मागणी केली. आणि ही मागणी शमूएल संदेष्टाने परमेश्वराकडे मांडली. 7वा अध्याय जर आपण वाचला, 7वं वचन, पहिला शमूएल 8वा अध्याय 6वं वचन आपण वाचू. आमचा न्याय इन्साफ करावयास आम्हाला एक राजा द्या, असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलाला वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला दुःख झालं आणि त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने काय उत्तर दिलं बघा. वचन 7, तेव्हा परमेश्वर शमूएलाला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझा धिक्कार करीत आहेत. बघा, हे परमेश्वराचं उत्तर की त्यांनी तुला नाही तर मला नाकारलेलं आहे, माझ्या लोकांना नाकारलेलं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा धडा हा की ज्यावेळेस आपण देवाने नेमलेले लोक नाकारतो, त्यांच्या आज्ञेत राहत नाही, त्यावेळेस आपण थेट देवाला, परमेश्वराला नाकारत असतो. आणि मग पुढे परमेश्वराने सांगितलं की त्यांना काय परिणाम भोगावे लागतील राजा झाल्यानंतर. आणि ते शमूएलाने लोकांना कळवलं की तो राजा तुम्हाला कष्ट देईल, तुमचा छळ करील, तुमच्या मुलाबाळांना गुलाम करील, गुलामगिरीत नेईल, तो तुमच्यावर अधिक कर लादेल, तुमचा टॅक्स वाढवेल. आणि अशा प्रकारे त्याने त्यांना सांगितलं, परंतु लोकांनी ऐकलं नाही. आणि म्हणून लोकांच्या निवडीप्रमाणे त्यांनी शाऊल नावाच्या एक तरुणाला निवडलं. आणि अशा प्रकारे शाऊल हा इस्रायलाचा राजा झाला. नंतर 13 ते 15 या अध्यायामध्ये आपण पाहतो की शाऊल राजा झाल्यानंतर, तो राज्य करू लागल्यानंतर त्याने 3 मोठ्या चुका केल्या. तो राज्य करू लागला, तो गादीवर आला, परंतु परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो वागू लागला, लोकांचा
छळ करू लागला, लोकांवर कर वाढले, लोक त्रासून गेले आणि 3 मोठ्या चुका त्याने केल्या. पहिली चूक जी त्यांनी केली ती ही की ज्यावेळेस परमेश्वराने अर्पण आणायला सांगितलेलं होतं त्यावेळेस शमूएल संदेष्टाची वाट न पाहता, शमूएलाला यायला उशीर झाला म्हणून शाऊलाने स्वतः ते अर्पण वेदीवर अर्पण केले. हे आपल्याला 13व्या अध्यायात वाचायला मिळतं. आता शाऊल हा राजा आहे, राजा होता, तो काही याजक नाही. अर्पण आणणं, वेदीवर अर्पण करणं हे राजाचं काम नव्हतं, याजकांचं काम होतं. पण या ठिकाणी शाऊलला राजा असल्यामुळे त्याला वाटतं की मी ते करू शकतो आणि त्याने देवाचा कायदा जसा हातात घेतलेला आहे आणि उतावळीपणे त्याने अर्पण केलेलं आहे. म्हणजे जी भूमिका, जे काम त्याचं नाही, जे याजकाचं आहे ते त्याने केलेलं आहे आणि अशा प्रकारे देवाची आज्ञा त्याने मोडलेली. दुसरी चूक जी त्याने केली ती ही की ज्यावेळेस युद्ध झालं, युद्ध पुकारण्यात आलं, त्याने असा नियम केला की जोपर्यंत मी आणि माझं सैन्य लढाई जिंकून येत नाही तोपर्यंत कोणीही काही खायचं नाही, असा कायदा केला. पण प्रश्न असा झाला, 14व्या अध्यायात आपण वाचतो की शाऊलाचा पुत्र योनाथान यांनीच भोजन केलं होतं, याने जेवण केलं आणि राजाची आज्ञा मोडली. आणि कोणीतरी राजाला जाऊन सांगितलं आणि मग राजाने असं ठरवलं की आपला पुत्र योनाथान याला मरणदंडाची शिक्षा द्यायची. बघा कशा प्रकारचा राजा शाऊल राजा होता. ही दुसरी चूक त्याने केली की त्याने घाईघाईने एक कायदा किंवा एक नवस केला उतावळीपणे. आणि तिसरी जी मोठी चूक त्याने केली ती ही की परमेश्वराने ज्यावेळेस सांगितलेलं होतं की अमालेकांचा आणि ज्या काही त्यांचे जनावरं आहेत, त्यांच्या वस्तू आहेत, त्यांचा पूर्णपणे तुम्ही नायनाट करा, नष्ट करा, शाऊलाने तसं केलं नाही. 15व्या अध्यायात आपण वाचतो 20 आणि 21व्या वचनात, शाऊल शमूएलाला म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला, परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग याला घेऊन आलो आहे. बघा या ठिकाणी तो शमूएल संदेष्टाचे खोटं बोलत आहे की मी पूर्ण आज्ञापालन केलेलं आहे, पण त्याने ते केलेलं नव्हतं. वचन 21, पण ज्या लुटीचा नाश करावयास होता त्याच्यातून लोकांनी उत्तम वस्तू म्हणजे मेंढरं व गुरे ही तुझा देव परमेश्वर याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत. म्हणजे काही जनावरं, गुरं, ढोरं त्याने राखून ठेवली होती आणि हे परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध होतं. तर ह्या 3 मोठ्या चुका शाऊलाने केला आणि त्याच्यामुळे परमेश्वराने त्याला राजा होण्यापासून नाकारलं आणि अद्भुत रीतीने दाविदाची निवड केली. दावीद लहानपणापासून हुशार आणि पराक्रमी असा होता. त्याने गल्याथाला मारलं, गल्याथावर विजय मिळवला आणि हळूहळू त्याची ख्याती वाढू लागली, प्रसिद्धी वाढू लागली. तसं शाऊलाच्या मनामध्ये द्वेष, मत्सर, जेलेसी निर्माण होऊ लागली. आणि इतकंच नाही तर त्याने दाविदाला मारून टाकण्याचा, त्याला माहीत होतं की दावीद हा त्याच्यानंतरचा राजा आहे, देवाने निवडलेला अभिषिक्त राजा आहे, तरी त्याने त्याचे सोल्जर, त्याचं सैन्य पाठवून दाविदाला मारून टाकण्यासाठी तो त्याची वाट पाहू लागला. माणसं पाठवले आणि दावीद राजा काही वर्ष जीव मुठीत घेऊन डोंगरात राहिला, गुहेत राहिला, स्वतःला शाऊलापासून वाचवत राहिला. देवाने त्याचं रक्षण केलं आणि त्या काळामध्ये तो शाऊलापासून पळत असताना, लपून राहत असताना काही स्तोत्र, जे स्तोत्र संहितामध्ये लिहिलेले, काही स्तोत्रही त्याने त्या ठिकाणी त्या अनुभवात लिहिलेले आहे. आणि मग आपण पाहतो की एक दिवशी
युद्धामध्ये शाऊल राजा हा जखमी झाला. त्याने त्याच्या अंगरक्षकाला सांगितलं की मला मारून टाक, परंतु त्याने ऐकलं नाही आणि शेवटी शाऊलानेच स्वतः त्याचा जीव घेतला. त्याने आत्महत्या केली आणि अशा रीतीने शाऊल राजाचा अंत झालेला आहे. आणि त्याच्याऐवजी आता दावीद राजा इस्रायलात राजा झालेला आहे. म्हणजे ह्या पुस्तकाचे पहिल्या शमूएलच्या पुस्तकात दोन प्रमुख पात्र, दोन प्रमुख लोक आहेत. पहिलं म्हणजे शमूएल संदेष्टा आणि दुसरा शाऊल राजा. आणि या दोघांच्या जीवनातून आपण दोन महत्त्वाचे धडे शिकू शकतो. पहिला धडा हा शमूएलापासून की वातावरण कसंही असलं पण देवाने जर आपल्याला निवडलेलं असलं तर आपण देवाचं कार्य पूर्ण करू शकतो. आणि दुसरा धडा शाऊलापासून हा की आपण किती मोठ्या उच्च पदावर असलो, आपल्या हातात सत्ता अधिकार असली, पण देवाचं जर आपण ऐकलं नाही, देवाविरुद्ध जर बंडखोरी केली तर आपल्याला ती सत्ता गमावी लागते. देवाचं न ऐकल्याचे परिणाम भोगावे लागतात. हे दोन महत्त्वाचे धडे आपल्याला याच्यातून शिकायला मिळतात. आता ह्या पुस्तकाचा सारांश शिवायची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो. पहिले 12 अध्याय हे शमूएलाविषयी आहेत, जो शेवटचा शास्ता. आणि अध्याय 13 ते 31 मध्ये शाऊल राजाविषयी आहे. 13 ते 31 दुसरा भाग. पहिला भाग 1 ते 12 आणि दुसरा भाग 13 ते 31. आता पहिल्या भागामध्ये 1 ते 12 मध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो शमूएलाचा जन्म. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात तो लहानचा मोठा कसा झाला, देवाने त्याला कसं पाचारण केलं. अध्याय 4 ते 7 मध्ये शमूएलाची सेवा, त्याचं सेवा कार्य. आणि 8 ते 12 या अध्यायामध्ये बदल. असा हा शमूएलाचा काळ आहे. अध्याय 1 ते 12 हे 4 विभाग आहेत. आणि 13व्या अध्यायापासून शाऊलाची कारकीर्द सुरू होते. अध्याय 13 ते 16 मध्ये आपण पाहतो की शाऊलाची निवड, मग कशा रीतीने तो इस्रायल लोकांचा छळ सुरू करतो, त्रास देऊ लागतो, अस्वस्थ होऊन दावीद राजाच्या मागे लागतो आणि शेवटी परिणामी परमेश्वर त्याला कसं नाकारतो, हे 13 ते 16 अध्यायात आपल्याला आढळतं. आणि 17 ते 31 या अध्यायामध्ये शाऊलाने परमेश्वराविरुद्ध केलेली बंडखोरी आणि परमेश्वराने दाविदाची केलेली निवड, दाविदाचं शाऊलापासून केलेलं संरक्षण हे आपल्याला आढळतं. आणि शेवटी शाऊलाने केलेली आत्महत्या, त्याचा नाश, त्याची निराशा आणि देवाचे लोक इस्रायल हे कशा वातावरणात जातात हे आपल्याला आढळतं. तर अशा रीतीने हे पहिलं शमूएलाचं पुस्तक आहे. आज आपण इथंच थांबू आणि पुढे काय होतं ते दुसऱ्या शमूएलाच्या पुस्तकात आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.